एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर आजची जी मॅच झाली आहे ती झिम्बाब्वेला नामिबिया या ठिकाणी या ठिकाणी तिथे आपला जो अंडर 19चा विश्वकप खेळवला जात आहे. तर त्याच्यामध्ये आता शेवटची फेरी चालू आहे. सेमीफायनलला टीम पोचलेल्या आहेत. त्यामध्ये एकीकडे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची मॅच झाली. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये विजय मिळवला होता इंग्लंडच्या टीमने. इंग्लंड ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलला हरवून फायनलमध्ये पोचलेली आहे. पण सगळ्यांचं लक्ष होतं ते दुसऱ्या सेमीफायनलकडे. आणि ती सेमीफायनल होती इंडिया अंडर 19 टीम वर्सेस अफगाणिस्तान अंडर 19 टीम. ठीक आहे. तर ह्या मॅच मध्ये काय झालं याची उत्सुकता आपल्या भारतीयांना होती, कारण आपली टीम अंडर 19 ची टीम सेमीफायनलला काय कामगिरी करून दाखवते याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं. तर त्याविषयीच माहिती देण्यासाठी मी आज हा ब्लॉग बनवत आहे. तर नक्कीच थोडा वेळ काढून हा ब्लॉग नक्की बघा. तर ह्या ज्या मॅच मध्ये जेव्हा खेळायला म्हणजे आले अगोदर टॉस उडवायला, तेव्हा टॉस विन अफगाणिस्तान झालं आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करणं पसंत केलं. म्हणजे कोणी टीम हे टॉस विन झालं तर प्रथम फलंदाजी करणं पसंत करतं, कारण नंतर दडपण येण्याची दाट शक्यता असते आणि मध्ये खेळ विखरला जातो. असं खूपच टीम असं होतं. त्यामुळे अफगाणिस्तानने खूप एक स्मार्ट निर्णय घेतला की त्यांनी म्हणजे टॉस विन झाल्यानंतर हे बॅटिंग निवडली. तर खुश होते ते, म्हणजे टॉस विन झालं म्हणजे होऊन नंतर मग त्यांना बॅटिंग करायला मिळाली त्याबद्दल. आणि त्यांच्या ह्या निर्णयाला त्यांच्या बॅट्समन जे होते त्यांनी सार्थकही ठरवलं. भले सुरुवातीची जोडी काही एवढी खास करू शकली नाही. सुरुवातीच्या 1-2 विकेट काही खास भागीदारी करू शकले नाही. सुरतला आलेले उस्मान सदात यांनी 40 रनाच्या आसपास म्हणजे 39 रनाची खेळी केली आणि दुसरे खालिद यांनी 31 रनांची खेळी केली. तर जवळजवळ 30-40च्या रन बनवून स्वतःचे म्हणजे वैयक्तिक स्कोर बनवून हे बॅट्समन पवेलियन मध्ये परतले. परंतु त्याच्यानंतर जे आले होते फैजल शिंदोदा, उजद उल्ला हे जे बॅट्समन आहेत त्यांनी काही हार मानली नाही. त्यांनी खूप चांगली लढाई केली भारताविरुद्ध. भारतातल्या बॉलर बरोबर म्हणजे समोर खेळणं हे किती कठीण आहे हे वर्ल्ड कप जर तुम्ही अंडर 19 बघितला असेल तर तुम्हाला हे जाणीव झाली असेल की आपले बॉलर कुठल्या क्वालिटीचे ह्या टीम मध्ये आहेत. तर त्यांच्या समोर फैजल शिंदोदा या बॅट्समनने 110 रनांची ताबडतोब खेळी केली. खूप चांगले खेळले. भले फास्ट नाही खेळले पण थोडेसे म्हणजे बॉल म्हणजे 114 बॉल मध्ये असं काहीतरी त्यांनी 110 रन बनवले. तर खूप म्हणजे हे एक शतक झालं. आणि दुसरं शतक उजिरुल्ला या बॅट्समनने लावलं. तर त्यांनी 101 रनांची खेळी केली. हे 2 बॅट्समन राहिले त्यांचे म्हणजे ह्या स्कोरला 300च्या पार नेऊन ठेवण्यासाठी. पण थोडेसे मला वाटतं की एवढ्या कमी विकेट पडल्या होत्या तर हा स्कोर अजून बेटर करू शकले असते, कारण अजून बरीच फलंदाजी मागे बाकी होती. तर
जर विकेट गेले असतं तर समजू शकलं असतं, पण विकेट त्यांच्या फक्त 4च गेल्या होत्या. तरी पण म्हणजे 2-2 शतक लगावून सुद्धा 310 पर्यंत रन फक्त बनतायत. तर कुठेतरी ते त्यांना म्हणजे काबीज ठेवण्यामध्ये आपले बॉलर यशस्वी ठरले. म्हणजे ही पिच हे बॅटिंग फ्रेंडली होतं असं नक्कीच वाटत होतं. कारण विकेट नाही भेटल्या. दोन्ही साईडच्या ज्या बॉलर आहेत त्यांना नक्कीच विकेट नाही भेटल्या. पाटा पिच टाईप ही पिच खेळली. त्यामुळे कदाचित एवढे रन झाले. पण त्याचा फायदा पूर्णपणे अफगाणिस्तानचे हे बॅट्समन घेण्यामध्ये अयशस्वी ठरले. त्यांनी अजून थोडे स्कोर म्हणजे बनवायला पाहिजे होतं. म्हणजे जवळजवळ 3.5च्या 300चा स्कोर बनवू शकले असते तर कुठेतरी अजून दडपणात आणू शकले असते भारताच्या आपल्या टीमला. पण ते 310 वर त्यांची ही इनिंग संपली. 4च विकेट त्यांनी गमावल्या. आपल्या भारताकडनं दीपेश देवेंद्रन या बॉलरने 2 विकेट काढल्या आणि कनिष्क चव्हाण ह्या ऑलराऊंडर आपल्या बॉलर बॅट्समन खेळाडूने सुद्धा 2 विकेट काढल्या. खूप म्हणजे भारताच्या बॉलरांकडनं खूप चांगली कामगिरी झाली असं मी म्हणणार नाही. पण जेवढंही भेटलं ते ठीकठाक मानून आपल्याला चाललं पाहिजे. कारण पिचच ही पाट्या टाईप होती तर काय बोलणार. त्यांचे फक्त 4च विकेट पडले. तर पुढे जाऊन तुम्ही बघाल की आपल्या भारताचे पण फक्त 4-5 विकेट पडल्या. त्या बॉलरना पण पाहिजे तशी कामगिरी नाही करता आली. ह्याच्यावरनं ते समजतं की पिच पाटा टाईप होती. पाहिजे तेवढे रन जर टिकले बॅट्समन तर खूप चांगले खेळी करून खूप चांगला स्कोर या पिचवर बनवता आला असता. तर तीच खेळी आणि तीच जबाबदारी घेऊन आपले बॅट्समन पिचवर उतरले होते. खूप मोठी टोटल त्यांना चेस करायची होती. 310 ची टोटल त्यांना पार पाडायची होती. तर ते पार पाडण्यासाठी जिम्मेदारी घेऊन आलेले ॲरॉन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी यांनी सुरुवात खूप चांगली सुरुवात दिली भारताला. म्हणजे ॲरॉन जॉर्जने भले म्हणजे वैभव सूर्यवंशीची सुरुवातीला साथ दिली. त्यांनी काही एवढे त्यांच्यामध्ये जी भागीदारी झाली त्याच्यामध्ये म्हणता येईल त्यांचा म्हणजे 30% त्यांचा वाटा होता भागीदारीमध्ये. पण 70% वाटा हा वैभव सूर्यवंशीचा होता. कारण 90-92ची जी काही भागीदारी झाली त्याच्यामध्ये 70च्या जवळपास रन एकट्या वैभव सूर्यवंशीने बनवले. म्हणजे ह्या खेळाडूने आपल्या भारताच्या किती ताबडतोब खेळी केली असेल विचार करा. 6 वर 6, 4 वर 4 लावत होता हा माणूस, हा पोरगा. तर जवळजवळ ह्याने 68 रन बनवले फक्त 33 बॉलांमध्ये. म्हणजे किती, म्हणजे बॉलांच्या डबल रन या खेळाडूने मारले. तर मस्त, म्हणजे आम्ही मॅच बघितली त्यामुळे म्हणू शकतो की मस्त खेळ केली ह्या खेळाडूने वैभव सूर्यवंशी. तो नक्कीच म्हणजे यापुढे आपल्या भारताचं भविष्य आहे असं वाटतंय. आणि भारताला अशा खेळाडूंची खूप गरज आहे. आता सध्याची टीम सुद्धा आपली तेवढीच मजबूत आहे. त्यामध्ये काही शगन चिंता नाही. त्यानंतर ॲरॉन जॉर्ज हेही आपले जे ओपनर बॅट्समन आहेत त्यांनी सुद्धा खूप चांगली खेळी केली. वैभव सूर्यवंशी झेलबाद झाल्यानंतर आयुष म्हात्रे हे साथ निभवण्यासाठी आले होते ॲरॉन जॉर्ज यांची. त्यांनी सुद्धा वैभव सूर्यवंशी सारखीच म्हणजे ताबडतोब नाही म्हणता येत पण ॲरॉन जॉर्जचे साथ देत त्यांनी सुद्धा 62 रनांची खूप चांगली खेळी केली. 60 बॉल त्यांनी हे 62 रन करण्यासाठी खाल्ले. पण एक म्हणतात ना, एक मोठं पहाड एवढं लक्ष चेस करण्यासाठी जी साथ लागते ती साथ त्यांनी निभावली. आणि आपण एक चांगले कॅप्टन आहोत ह्याचं सार्थक त्यांनी
याची म्हणजे ॲरोन जॉर्जची साथ देऊन ते दाखवून दिलं. तर त्यांनी 62 रन केले आणि ते सुद्धा आउट झाले. आणि त्यांच्यानंतर आलेल्या विहान मल्होत्राने ॲरोन जॉर्जची चांगली साथ दिली आणि त्या साथ देता देता पुढे ॲरोन जॉर्ज खूप चांगल्या प्रकारे पिचवर टिकून कामगिरी करत होता. आणि या चांगल्या कामगिरीच्या आधारावर त्यांनी पिचवर टिकून 115 रनांची खेळी केली 104 बॉलमध्ये फक्त. तर खूप उत्तम खेळी म्हणता येईल ह्या खेळाला. म्हणजे आपल्याकडनं एका तरी खेळाडूने शतक लगावलं, ते पण 115 रन. म्हणजे ह्या मॅचमध्ये जास्तीत जास्त रन ह्या बॅट्समनचे होते. त्यांच्या बॅट्समनपैकी फैजल शेंजोदा यांनी 110 केले होते, तर आपल्या बॅट्समन ॲरोन जॉर्ज याने 115 केले. तर नक्कीच काही वरचढ बॅटिंग केली. दुसरे 2 बॅट्समन शतक लगवण्यामध्ये अपयशी ठरले, पण काही कमीची गोष्ट नाही. आपल्या भारताला विजयश्री मिळवून देण्यामध्ये ह्या सगळ्यांचाच खूप म्हणजे एकदम मोलाचा वाटा आहे. तर खूप चांगली कामगिरी केली. त्यांच्याकडून वहीदुल्ला जाधरान यांनी 1 विकेट मिळवली आणि नुरिस्तानी उमरजाई याला 2 विकेट मिळाले. त्याच्या व्यतिरिक्त इतर बॉलरला काही खास कामगिरी करता आली नाही. म्हणजे जसे आपल्या बॉलरला अपयश आले विकेट घेण्यामध्ये, तसंच त्यांच्या बॉलरना सुद्धा अपयश आले, कारण पिचच तसं होतं. तर ह्याच्यामध्ये बॅट्समनला खूप मदत होती, त्याच्यामुळे एवढे रन होऊ शकले आणि आपण रन्स एवढे झाले, त्याच्यामुळे खेळाची मजा खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकलो. तर ह्या मॅचमध्ये अंडर 19च्या या मॅचमध्ये 7 विकेट ठेवून जिंकला आणि शिवाय 41व्या ओव्हरमध्ये हा विजयश्री भारताने मिळवला. त्यामुळे 9 ओव्हर ठेवून जिंकला. एवढा मोठा रेकॉर्ड स्कोर सेमीफायनलमध्ये करून भारताने एक नवीन रेकॉर्ड केलाय अंडर 19च्या मॅचमध्ये. तर भारताचे आणि भारताच्या आपल्या प्रेक्षक लवर्सचे खूप खूप हार्दिक अभिनंदन. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला त्याबद्दल तुम्ही मला कमेंट्स करू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कळवा कसा वाटला हा ब्लॉग. तुमची वाट बघेन आणि हे पुढचे व्हिडिओही ब्लॉग चांगल्या प्रकारे बनवण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन. तुमची साथ असू द्या हीच इच्छा बाळगतो. आणि हा इंडिया वर्सेस अफगाणिस्तान अंडर 19 ची जी मॅच आहे, तर ते मी आता हा ब्लॉग समाप्त करतो. थँक्यू व्हेरी मच. 1 मिनिट.